नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्व बंधू भगिनींचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या आवडत्या निळी पहाट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत. आज जो विषय घेऊन आलो ना मित्रांनो, आज जो विषय आणला ना तुम्हाला आवडायजोगा आहे. कधीतरी तुम्ही ऐकलंच असेल, कोणाच्या तरी तोंडून ऐकलं असेल की सौ सुनार की आणि एक लोहार की. हा व्हिडिओ विशेष म्हणजे लहान मुलासाठी घेऊन आलो. लहान मुलाला या गोष्टीतली माहिती नसते, त्याईनं ऐकलं असते. बरेचदा भरपूर विद्यार्थी शाळेतले यायला बरेचदा ऐकलं असते. शिक्षकाने बी विचारलेलं असते, उत्तर त्यानं काही दिलेले असतात, काही चांगले दिलेले असतात, काही वाईट दिलेले असतात. ज्याला ज्याला जशा जशा पद्धतीचं येईल ना, सांगता येईल ना, अशा पद्धतीचे सर्व विद्यार्थ्यांना सगळी मेहनत घेऊन सांगितलेलं असतंय, जेवढं येतंय तेवढं. पण कधी कधी काही विद्यार्थ्याला येत नाही, काही शहाण्या माणसाला बी माहीत नाही. म्हण माहिती आहे, सौ सुनार की आणि एक लोहार की. आपापल्या परीनं प्रत्येक जण त्याला अर्थ लावत असेल, वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ लावत असतील आणि लावलेच असतील. आजचा बी एक अर्थ चांगल्या प्रकारचा सुटसुटीत तुम्हाला सांगाव म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलो. नाहीतर एरवी आपले सगळे विषय हे नवनवीन असतात, आतापर्यंत कोणच ऐकलेले नसतात. असे व्हिडिओ घेऊन आलेलो असतो, त्याच्यातून बोध घेऊन आलेलो असतो, काहीतरी समजूतदारपणा सांगायसाठी आलेलो असतो की बा ह्या व्हिडिओतून हे समज भेटणार आहे, त्या व्हिडिओतून तो बोध भेटणार आहे, ह्या व्हिडिओतून का त्या व्हिडिओतून एक विषय चांगला निवडून काहीतरी चांगलं तुमच्या पुढं सांगायचा प्रयत्न करेला असतोय. आज पण तसाच सांगायचा प्रयत्न करतो. आज एक विशेष म्हणून एक म्हण घेऊन आलो. आतापर्यंत आपण काही दुसऱ्या कोणत्या गोष्टी आणल्या नाही तुमच्या समोर, पण एक समजलं की घरामध्ये लहान मुलानं विचारलं, शाळेमध्ये विषय झाला म्हणे बाबा सौ सुनार की आणि एक लोहार की काय असतं. शिक्षकानं त्याला सांगितलं, वर्गामध्ये मुलाला समजून सांगितलं सौ सुनार की आणि एक लोहार की. पण लेकराला कुतूहल असतंय, आनंद असतोय की मी शाळेतून काय शिकून आलोय. ते घरी गेल्या गेल्या मी कधी कधी कोणाला विचारू, मम्मीला विचारलो का, पप्पाला विचारू का, बाबाला विचारलो का, मायला विचारू. असं विद्यार्थ्याला, लहान मुलाला, प्रत्येकाला आपल्या मनामध्ये कुतूहल असतंय. म्हणून ते विद्यार्थी सुद्धा, ते लेकरू सुद्धा आल्या बाबा 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 मला सांगा सौ सुनार की आणि एक लोहार की काय असतंय. ह्या गोष्टीनुसार तुम्हाला विचारायचा प्रयत्न करतो की लेकराला त्या कुतूहल झालं. तसंच कुतूहल अजून काही विद्यार्थी, कोणी जर विद्यार्थी मित्र पाहत असेल किंवा एखादा शहाणा माणूस, एखादी मुलगी हा व्हिडिओ पाहत असेल, एखादी बाई पाहत असेल, तर माझली एक काय मोह आवरेना. जसा त्या मुलाला मोह आवरला नाही, लगे आल्या बाबा बाबा सांगा सौ सुनार की एक लोहार की, तसाच मोह मला पण न आवरल्यामुळं मी तुमच्या पुढे हा विषय घेऊन आलो की तुम्हाला सुद्धा समजायला पाहिजे. समजतं आहे तुम्हाला कोणाला समजत नाही असा विषयच नाही. मला माहिती आहे तुम्ही 100% सर्व समजूतदार मंडळी आहे, हुशार मंडळी आहे, शहाणी मंडळी आहे. पण तरी सुद्धा बा एक विरंगुळा म्हणून तुमच्या समोर हा विषय घेऊन आलो. कसा वाटलाय एकदा विषय ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर कमेंट मात्र अवश्य करा. काय विषय ऐकल्यानंतर आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ बंद करून सोडून देता राव, आणि थोडं मन की बा माझ्या मित्रांनं तर पाहिलं पण सबस्क्राईब झालं नाही. ठीक आहे, काय हरकत नाही, सोडा ते विषय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब ह्या विषय होत राहतील. तुमच्या मनाला वाटलं तर तुम्ही आवश्यकच करणार आहे, मान्य. ठीक आहे, काय हरकत नाही. आता सुरुवात करतो सौ सुनार की आणि एक लोहार की. तर थोडक्यात सांगायचा जर विषय घेतला आपण, तर दोन व्यक्ती कोणाला बी माहिती आहे, सौ सुनार की. सौ असो का हजार असो, पण कोणाची
सोनार की, सोनार माणूस, सोनं चांदी विक्रेता, ज्वेलर्स असा सोनार. आणि एक लोहार की, एक असो, दोन असो, 100 असो, किती असो, पण कोणाची? लोहार की. तर लोहार हा एक वेगळा समाज, सोनार हा एक वेगळा समाज. सोनाराचा धंदा वेगळा, लोहाराचा धंदा वेगळा. हे लोखंडाचे अवजार बनवणार समाज, लोहारमध्ये लोखंडाचे अवजार बनवणारा आणि सोनार म्हणजे सोन्याचे दागिने बनवणारा. दोन समाज वेगवेगळे, पण दोन समाज वेगवेगळे असले तरी दोन्ही समाजातला, सोनार समाजातला माणूस आणि लोहार समाजातला माणूस, दोघांची घट्ट मैत्री, इतकी अतूट मैत्री की एकमेकाला भेटल्याशिवाय यायचा दिवस जात नसं, यायला आनंद वाटत नसं. म्हणून ते दररोज एकमेकाला भेटायचे. दोघांचा सोबत चहा पान झाल्याशिवाय, मग भले ते टपरीवर का असे ना, पण दोघांचा चहा पान झाल्याशिवाय दोघायला बी करमत नव्हतं. इतकी त्याची अतूट मैत्री. आणि या मैत्रीतूनच काय काय घडलं, कसं कसं घडलं हे आता आपण पुढं पाहू. काय सोनाराला, काय सोनार त्याला एक वेगळी आदत. बायकोला सोबत घेतलं दुकान एखाद्या, ज्या टायमाला दुकान आपलं बंद, ज्वेलर्सचं दुकान, ज्या टायमाला आपलं सोना चांदीचं दुकान बंद असलं ना, त्या टायमाला तो बायकोला सोबत घेऊन गाडीला किक मारली की आला लावाराच्या दारी. गाडी साईडला लावली की बस घरी आले, चहा पाणी झाला मस्तपैकी दोघायचा, त्याची बायको याची बायको सोबत चहा पाणी झाला लावाराच्या घरी की मग ज्या टायमाला निघायचा टाइम ये, त्या टायमाला सोनाराची बायको, लवारानं काय काय बनवलंय नवीन नवीन याच्याकडे ध्यान दे, पकड आसन तर उचलून घे, आडकिता आसन उचलून घे, घडुशी आसन उचलून घे, की चालले. पैशाचं देय घ्यायचं काही नाव नाही, पण फक्त मित्राच्या नावाखाली हे 2-3 वस्तू उचलल्या की गाडीत बसले, चालले. परत दुसऱ्या वेळेस आले. मैत्री म्हटल्यानंतर सुट्टीच्या दिवशी एकमेकाच्या घरी जायचे. पण जो लवार होता हा बिचारा थोडा, आपण गरीब आहे बुवा, आपण गरीब आहे बुवा, ते मोठे माणसं आहे, सोनार मोठा माणूस आहे, आलाय मोठेपणानं आपल्या घरी, यानं हे उचललंय, ते उचललंय, ते नेलंय, ठीक आहे असू द्या, नेव देवा. त्याला त्याच्यात धन्यता वाटायची, मोठेपण वाटायचं. लवार आलं कधी बी सोनार जर त्याच्या घरी आला तर हा माणूस सोनार कधी कुऱ्हाडच उचलन, कधी हातोडीच उचलन, कधी घनच उचलन. घेतलं की आपले चालले, बोलणं चालणं झालं, खुशाली खुशाली झाली, चहा पाणी झाली, नाश्ता बी झाला की हे एवढे अवजार उचलून सोनार सोनारीन चालले जाई. नीती नियम जवा जवा आले लवाराच्या भेटीला ते तसे खाली हात गेलेच नाही, गेलेच नाही, काही ना काहीतरी घेऊनच गेले. काही असो, मग ते काही असो, चुलीवर ठेवायचं, गॅसवर ठेवायचं, काही जरी जे जे भेटन, अहो खिळा जरी भेटला तर यायनं उचलून न्यावा. नीती नियम यायचा, पण तोंडातून शब्द काढला नाही लोहारानं. पण लोहाराच्या घरी मग एक दिवस लग्नाचा शुभ प्रसंग, मुलीचं लग्न. मुलीचं ज्या टायमाला लग्न, मुलाचं पण लग्न, दोन्हीचे लग्न एक खटीच आले. 2 दिवसानं मुलाचं, 2 दिवसानं मुलीचं योग असतात भाऊ. योग चांगले आले, लग्नाचं योग जुळून आल्यामुळं ते दोन्ही लग्न आले. आणि त्यानं घरी विचार केला, मग आपल्याला काय काय वस्तू लागणार आहे. त्यानं ज्या टायमाला सगळं ठरवलं रात्री लवारानं, लवाराच्या बायकोनं, आणि आता चला म्हणे आपण आता सोनाराच्या भेटीला गेले. सोनाराच्या भेटीला, कारण सोनं चांदीची खरेदी तर करावंच लागणार आहे, लग्न आहे, शुभ प्रसंग आहे, तशा ठिकाणी लागतच. पोरीचं लग्न आहे, जवयासाठी अंगठी घ्यावं लागल, काय काय करावं लागल, सगळा विषय त्याने घरामध्ये मांडला, विचार केला. आणि दुसऱ्या दिवशी सोनाराच्या घरी चहा पाणी झालं, बसणं बोलणं झालं, पत्रिका त्याच्या हातात टेकवली
सोनाराच्या पोराचं लग्न आहे, पोरीचं बी लग्न आहे, तर लोहाराची बायको सोना चांदीच्या दुकानात गेली. सुनासाठी हा नेकलेस पाहिजे, पोरीसाठी हा नेकलेस पाहिजे, ही माळ पाहिजे, ही पोत पाहिजे, एवढे मणी पाहिजे, एवढे अमुक तमुक ह्या अंगठ्या पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, सोनं चांदी भरून बॅगा भरल्या बॅगा. येतो सोनारान तोंडाला हात लावला. किती लाखाचा असन हे, पण कसं बोलता कोणाला बोलता, कारण म्या पहिली झक मारली. सोनार म्हणे म्या पहिली झक मारली. लवराच्या घरी जाऊ जाऊ प्रत्येक दिवशी ज्या ज्या वेळेस गेलो त्या त्या वेळेस एक एक वस्तू उचलून आणली. ह्या लवारानं तोंडातून शब्द काढला नाही. चूक मैये, आता मला तोंडातून शब्द काढता येणार नाही. आणि खरंच त्यानं तोंडातून शब्द काढला नाही, कारण विषय मैत्रीचा होता, अतूट बंधनाचा होता. दोघांची मैत्री ही अतूट होती, वाखाणाजोगी होती. कधीच नाही एकमेकाला कमी लेखलं. ज्या टायमाला बॅगा भरल्या लवारानं गाडीत बसले. येतो म्हणे, लग्नाला अवश्य या. ठीक आहे म्हणे, हात वर केले, टाटा बाय बाय झालं. लवार गाडीत बसला, निघून गेला. ते निघून गेल्यानंतर बोंबलू लागला सोनार, बोंबलू लागला. सोनारीन बी बोंबलू लागली. म्हणे आपले कर्म फुटले, आपलं नसीब फुटलं, आपल्याला विचार सुचले नाही. जर आपल्याला त्यावेळी विचार सुचले असते, आपल्याला काय गरज होती पकड घ्यायची, सरडा घ्यायची, अमुक घ्यायची, तमुक घ्यायची. 100 रुपयाची कुऱ्हाड आहे, 100 रुपयाचा हातोडा आहे, 100-200 रुपयाचा घन आहे, बारीक सारीक सगळं काही. जर किती रुपयाचा जर हिशोब लावला सोनारानं, किती रुपयाचा जर हिशोब लावला की मी राखून किती रुपयाचा ऐवज आजपर्यंत जमा केलाय, कोणते कोणते सामान मी आतापर्यंत जमा केलंय, किती जरी हिशोब केला, 1 लाखाच्या वर मी म्हणतो सामान गेलं नसन, गेला असन 2 लाख झाले असन. पण तिथं 2-2 लाखाचा एक दागिना घेऊन आले. बोंबलू लागला सोनार, मी कुठलाच नाही राहिलो, आता काय करायला पाहिजे. तुम्ही ती म्हण ऐकली अखन, मुक्की हाकना बोंब. काही करता येईना, काही बोलता येईना. जागीच त्याची म्हण आहे. जुने लोक पुन्हा एक म्हण म्हणतात, ढुंगाचा घाव ढुंगाला ठेवावा लागतो. तसा हा ढुंगाचा घाव ढुंगाला ठेवला आणि धन्यता मानली. दोघांनी बी संकल्प केला की इथून पुढं कधीच कोणाच्या बी घरी जर गेलो तर कोणती वस्तू उचलून आणणार नाही. जर कोणाच्या घरी गेलो न उचलून आणली, समोरच्या माणसानं पाहिली पण त्यानं शब्द नाही काढला, पण उद्या त्यो जर आपल्या घरी आला आणि त्यानं जर एखादी वस्तू उचलली तर आपल्याला बी तोंडातून शब्द काढता येत नाही. ठाणलं, चुकलं, तोंडात मारून घेतला. याच्यानंतर मैत्रीचा त्याचा संबंध इथंच त्याने केला की बा मैत्री पक्की जरी असली तरी खर्च आपला. कधीच कोणाकडून उधार आणायचं नाही, कधीच कोणाचं फुकटात उचलायचं नाही, कधीच कोणाचं काय करायचं नाही. मैत्री जितकी घट्ट ठेवता येईल तेवढी घट्ट ठेवल्या जाते. फक्त त्याच्यामध्ये खर्च एकमेकाला लुबाडायचा नको. जर एकमेकाला लुबाडायचा खर्च जर तुमच्यात नसला तर तुमची घनिष्ठ वाढती, मैत्री वाढती, मैत्रीला जवाब बनती. म्हणून मित्रांनो, त्या विद्यार्थ्याला, त्या मुलाला घरामध्ये आल्यानंतर मी एवढं सांगितल्यावर तेव्हा टाळी वाजवली. बरोबर म्हणे बाबा, तुम्ही मला लय व्यवस्थित सांगितलं, मला तिथंही सांगितलं, पण इथंही तुम्ही मला खरंच आवडायजोगं पटायजोगं सांगितलं. मित्रांनो, त्या मुलाला पटायजोगं आहे, त्याला आवडलं, त्याला पटलं, पण तुम्हाला पटलंय का नाही हे काही सांगता येणार नाही. ते मला एकदा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.